रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी सिटीमध्ये आहोत. सिटीमध्ये भास्कर कॉलनी किंवा कोपरीला जो टर्न असतो किंवा जे आपलं गुरु गोविंद सिंगची जी मंदिर आहे त्या मंदिराच्याच पाठीमागे भास्कर कॉलनीला इथे एक बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने एक अन्नपूर्णा नावाची सोसायटी खरं डेव्हलप केलेली आहे, जिथे ग्राउंड प्लस 7 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत आणि तिथेच हा 650 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला कार पार्किंग मिळेल. मेंटेनन्स विचारलं तर 5,000 रुपये मेंटेनन्स असेल आणि सगळं मिळून म्हणजे स्टँडिंग बाल्कन्या धरून 650 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. फ्लॅट खूप तसा जर बघितला फ्लॅट तर तुमचा हा फ्लॅट साधारणतः 2 वर्ष जुना असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी मेन रोड टच किंवा मग ठाणा स्टेशनजवळ ज्यांना घर हवं आहे मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक आपण ऑप्शन उपलब्ध करून ठेवलेला आहे. घराच्या बाहेर जर जायचं ठरवलं तर साऊथला आहे, आतमध्ये येताना नॉर्थला आहे. घराच्या बाहेर बाकी ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे आणि समोर पण एक फ्लॅट आहे. टोटल 4 फ्लॅट तुम्हाला आणि त्याच्यानंतर एक 5 फ्लॅट, टोटल 5 फ्लॅट तुम्हाला एकाच फ्लोअरवरती असणार आहेत. छोट्या जागेमध्ये बसवलेलं प्रोजेक्ट आहे आणि लिफ्टचा जर विचार केला तर तुम्हाला एक लिफ्ट ही मिळणार आहे. म्हणजे 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला एक लिफ्ट आपला लोअर फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असेल. ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. इकडे जर बघितलं तर TV युनिट वगैरे लावण्याचं सुविधा आहे. बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी दिली गेलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र तुम्ही जर आलात तर इथे तुम्हाला भास्कर कॉलनीकडे हा रस्ता जातो. इकडे जर तुम्ही बघितलं तर मुंबई नाशिक रोडला जो गुरु गोविंद सिंगचं जे हे आहे आपलं गुरुद्वारा, त्या गुरुद्वाराच्या मागच्या साईडला हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. आणि नंतर जर आपण आतमध्ये आलो तुमचा हा हॉल तुम्हाला मी दाखवला त्या पद्धतीनं हा हॉल असणार आहे. हॉलच्या जस्ट आपण अपोजिट साईडला जर आपण आलो तर इथे मात्र तुम्हाला एक मोठं चांगल्या पद्धतीचं किचन असणार आहे. जे किचनची साईज जर तुम्ही बघितली तर मोठं आहे. इकडे ह्या साईडला जरी बघितलं तर एल शेपमध्ये गॅसची पाईपलाईन तुम्हाला ऑलरेडी आलेली आहे. आणि नंतर किचनच्या शेजारी जर आपण आलो तर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनी, जिथे तुमचं वॉशिंग मशीन कपडे वगैरे सगळं वाळवत घालण्यासाठी अशी मोठी आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला जागा मिळणार आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला हे सगळं ड्राय बाल्कनी सगळ्यांचा एरिया धरून 650 कार्पेट असणार हा फ्लॅट असणार आहे. पार्किंग आपल्याला नक्की मिळणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन बिडन तसला काही प्रकार नाही. फक्त ठाणा स्टेशन जवळ, लोकेशनच्या जवळ फक्त असल्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीने इकडे सगळं करावं लागते. पुढे आला तर इथे कपाट ऑलरेडी बनवलेले आहे. कपाट जर बघितलं तर त्याच्यानंतर हा तुम्हाला एक परत बेड आणि ते सगळं व्यवस्थित कॉमन बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूमला जरी आपण इकडे आलो तर इथे पण तुम्हाला प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी दिले गेलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं जर मात्र तुम्ही पुढं बघितलं तुम्हाला हे ऑलरेडी काही बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन चाललेले आहेत, तुम्हाला तेही इकडं दिसणार आहे. कपाट चांगल्या पद्धतीचे आहेत. कपाटात काय काम करायची वेगळी गरज नसणार आहे. पेंटिंगची गरज आहे, साफसफाईची गरज या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे, कारण की हा फ्लॅट 1 वर्षभर रेंटवरती दिला गेलेला होता. नंतर हे तुमचं अजून एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. हेही तसं बघितलं तर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि परत इकडे जर आला तर इथे परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी चांगल्या पद्धतीची मिळते, जी स्टँडिंग बाल्कनी तुमची अशी इथून इथपर्यंत असणार आहे. अशी मोठी लांबलचक तुम्हाला इकडनं पण मिळते. समोर जर बघितलं तर इकडे एक बिल्डिंग येते आणि त्या साईडला पण एक तुम्हाला बिल्डिंग ऑलरेडी ह्या साईडला एक बिल्डिंग दिसते. समोरून तुम्हाला पण बिल्डिंग असणार आहे. नंतर जर आपण ह्या वॉशरूममधनं, टॉयलेटमधनं जर बाहेर आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक इथे कोपरा मिळतो आहे आणि कोपऱ्याच्या नंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे पण एक बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं इकडे ह्या साईडला त्यांनी ऑलरेडी एक कपाटाचं बनवून ठेवलेलं आहे. कपाट परत बनवायची गरज आपल्याला नक्कीच नाही आहे. AC वगैरे लावणं गरजेचं असणार, बेड असणार, ते आणावं लागणार आहे सगळं. आणि नंतर इथे जरी आला तर इथे पण परत तुम्हाला एक मस्त मोठी अशी स्टँडिंग बाल्कनी इकडनं पण दिली गेलेली. म्हणजे ही पण जर स्टँडिंग बाल्कनी बघितली तर ही पण तशी बघितली तर खूप मोठी नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा एक 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना सिटी साईडला राहायचं आहे, सिटीकडनंच ह्या सगळ्या गोष्टींचं काम आहे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं. किंवा मुंबई नाशिक रोडला लागून बिल्डिंग कोणाला हवी असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो. नंतर पुढे आपण जर आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. अशा पद्धतीचा हा भास्कर कॉलनीमध्ये बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने अन्नपूर्णा सोसायटीमध्ये लोअर फ्लोअरला आपल्याकडे एक हा 2 BHKचा फ्लॅट उपलब्ध आहे. आणि ह्या फ्लॅटची चावी वगैरे आपल्याकडे सगळं असणार आहे. जर तुम्हाला फ्लॅट बघायचा तर आम्ही नक्की दाखवू शकतो. राहिला प्रश्न, तुम्ही ह्या बिल्डिंगला OC CC सगळं कंप्लिटेड आहे किंवा जर तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन जरी घ्यायचा विचार केला तर आपल्याला इथं लोन वगैरे पण सगळं मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडे प्रस्ताव जरी दिला तर आपल्याला लोन वगैरे सगळं मिळणार आहे, कारण ते सगळा प्रोजेक्ट जो आहे
तो सगळा विषय लिगल वगैरे आहे. त्याच्यामुळे तुम्ही LICत गेला, SBIला गेला, कोणत्याही बँकेकडनं, युनियन बँक, कुठेही ICICI गेला तरी तुम्हाला तिथून लोन मिळेल. 20% डाऊन पेमेंट, 80% लोन तुम्हाला बँकेकडनं मिळू शकते किंवा 90% लोन घेतलं, 10% डाऊन पेमेंट दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न किमतीचा 1,50,00,000 मध्ये कमी होणार आहे, असं नाही की होणारच नाही, कमी होणार आहे. जर पण अशाच पद्धतीचा सिटीजवळ जर कोणाला फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. मला असं वाटतं मी रोज मेहनत करतो आहे आणि रोज काय ना काय करायचा प्रयत्न करतो आहे की बाबा रोज फिरतो आहे, फिरून शोधतो आहे, शोधून आल्यानंतर त्या गोष्टीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. मला असं वाटते ह्या सगळ्या कामाची पोचपावती तुम्ही मला द्या. जास्तीत जास्त लोकांना तेवढं सबस्क्रायबरचं बटन दाबा, जेणेकरून मला अजून असं वाटेल की अजून करत राहा. सबस्क्रायबर्स वगैरे कमी व्हायला लागले की मग असं वाटतं यार चुकते का काहीतरी मनात शंका कुशंका येतात. त्यासाठी मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी शेअर, कमेंट्स, सबस्क्रायबर्स तेवढं करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.